कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार। आज हनुमान जयंती। आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन पुढच्या सीतायानाच्या भागाला सुरुवात करते। सीतायानामध्ये ही जी गोष्ट आहे ही सोमा म्हणजेच सीतेची जवळची मैत्रीण आणि तिची सखी दासी, ही सगळी गोष्ट या जन्मी, मागच्या जन्मी मीनाक्षी आणि या जन्मी असलेली अनसूया हिला सांगते आहे। तिच्या कुटीत ही गोष्ट, ही कथा सुरू आहे। आता काय होतं ते पुढे बघूया की निसर्ग चक्र हे बदललेलं असतं। खूप सोसाट्याचा वारा येतो, पावसाचे दिवस नसतात पण पावसाळा येतो, सगळे प्राणी घाबरलेले असतात, वारा वेगवेगळ्या दिशेनं वाहत असतो, त्यालासुद्धा आपली दिशा निश्चित करता येत नाही आणि असं ते वर्णन केलेलं आहे। आणि यावेळेला माता सीता खूप चिंतित असतात, काळजीत असतात। प्रभू श्रीराम आणि सीता माता दरवाजात उंबऱ्यात बसलेले असतात। तोच एक हरिण, सोनेरी हरिण, त्यांना बघायला जवळ, त्यांच्या थोडंसं जवळ येतं। सीते बघ ते हरिण। मला तर नाही दिसलं हो। अगं बघ बघ, त्या झुडपामागे लपलंय, बघ आपल्याकडे बघतंय। असं हरिण आपण मिथिलेत बघितलं होतं। कित्येक वर्षानंतर आज हे हरिण आपल्याला दिसतंय। थांब, मी त्याला तुझ्यासाठी घेऊन येतो। त्याला जर आणलं तर तुझी तेवढीच करमणूक होईल आणि तुलाही असे हरणं खूप आवडतात ना। सीतेच्या तोंडून एकही शब्द येत नव्हता। ती घाबरलेली होती, ती व्यथित होती, ती चिंतित होती, ती काळजीत होती आणि तिचे पावलंही तिला उचलता येत नव्हते, इतके ते गोठून गेले होते। श्रीराम आपलं धनुष्य सरसावून पुढे गेले आणि माग काढता काढता पुढे जाता तोच सीतेला हे जाणवत होतं की तिचे शब्द पूर्णपणे गोठून गेले आणि तिचं एकही पाऊल पुढे जात नाहीये। हृदयातून ती आवाज येत होती, श्रीरामा थांबा, ही कुठली तरी चाल आहे। आणि नंतर तिनं सारा बळ एकवटलं आणि म्हटलं की श्रीरामा थांबा, हा काही राक्षसाचा कुठला प्रकार तर नाही ना, थांबा श्रीरामा। श्रीरामांपर्यंत ते शब्द गेलेच नाही। ते मात्र वेध घेत घेत पुढे पुढे जात होते। आता माता सीता पूर्णपणे उभी राहिली आणि ती आर्त हाका मारत होती, श्रीरामा थांबा, हा काहीतरी भीषण प्रकार आहे। श्रीराम तर खूप पुढे निघून गेले होते। मातेचा आवाज ऐकून लक्ष्मण आपल्या कुटीतून बाहेर आले। माते काय झालं? तिने घडलेला प्रकार सांगितला। अगं येतील ते, आपण इथून हाका मारू त्यांना, म्हणून कुंपणापर्यंत दोघंही गेले आणि त्यांनी आर्त हाका मारल्या, पण कुठलाच प्रतिसाद नव्हता। उलट एक आवाज येत होता, तो श्रीरामाच्या विव्हळण्याचा, की श्रीरामाला कुठेतरी वेदना होतात आहे, त्यांना काहीतरी त्रास होतोय, काहीतरी लागलेलं आहे आणि तो आवाज सीते सीते असा त्या ऐकत होत्या।
अरे बघ, श्रीरामाला काहीतरी झालंय. धाव लक्ष्मणा, धाव. थांबू नकोस, धाव. लक्ष्मणाच्या डोळ्यात अनेक प्रश्न. माते, तुला सोडून मी कसा जाऊ? अगं, ते श्रीराम आहेत, ते नक्की येतील, त्यांना काहीच होणार नाही आणि होऊच शकत नाही. माझं मन काहीतरी मला वेगळंच सांगतंय. त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. तू जा, मी तुला सांगते ना, तू जा, माझी काळजी करू नको. लक्ष्मण त्यांना म्हणतात, माते, तू मला वचन दे, तू या कुटीतून बाहेर पडणार नाहीस. मी श्रीरामाला घेऊन व्यवस्थित घरी येईन. आणि लक्ष्मण कुंपणाबाहेर, कुटीच्या बाहेर पडतात. आणि नंतर जशी जशी माता आपल्या झोपडीकडे वळू लागते, तसं तसं तिला कुठेतरी आणखीन एक भीषण भयानक वातावरण जाणवू लागतं. आणि कुटीत पोचल्याबरोबर एक हाक ऐकू येते, ओम भवती भिक्षाम देही. माता दचकून त्या आवाजाकडे बघतात. त्यांना जाणवतं तो कोण आहे ते. पण कुठल्याही याचकाला त्यांनी आजपर्यंत असं परतवून पाठवलेलंच नसतं. आणि त्यामुळे स्वयंपाकघरातली टोपलीभर फळं आणि पाणी त्या घेऊन येतात. आणि जेव्हा उंबऱ्यातून बाहेर येतात, तेव्हा त्यांना जाणवतंय की आपण आता हा जो रावण इथे आलेला आहे, याच्या अंधकारमय प्रदेशात हळूहळू जातो आहोत. आणि त्या जसं त्याला घालायला जातात, तोच त्यांचं मनगट तो पकडतो आणि त्यांचं हरण करतो. माता सीता धावा करतात, श्रीरामा, श्रीरामा, धाव, धाव. आणि जेव्हा रावण त्यांचा हात पकडतो, त्याच क्षणी त्यांचे आणि श्रीरामाचे जे सोनेरी कॉर्ड्स असतात, की त्यांच्या शरीरातून निघालेले असतात, की श्रीरामापर्यंत पोचलेले, ते क्षणार्धात सगळे कापले जातात. आणि याची जाणीव त्यांना होते की म्हणजे जेव्हा जेव्हा अशा अडचणी त्यांच्यावर येतात, तेव्हा त्या क्षणी प्रभू श्रीरामचंद्रांना या सगळ्या गोष्टी कळत असतात, कारण दोघांमध्ये हे सगळे कॉर्ड्स काम करतात. असे असंख्य कॉर्ड्स मस्तकापासून पावलापर्यंत त्यांचे पसरलेले असतात. आणि त्याच्यामुळे ते कितीही दूर असले तरी त्यांना एकमेकांशी संदेशवहन करता येतं. आणि हे संदेशवहन मूलाधारातून होत असतं, याचाही उल्लेख केलेला आहे. संदेश श्रीरामापर्यंत पोचत नाही आणि मातांना तो त्या विमानापर्यंत घेऊन येतो. आता विमानात पाऊल टाकण्यासाठी तो झटपट करतो आणि त्यांचा हात अतिशय वाईट रीतीनं ओढतो. त्याच क्षणी त्या विव्हळतात, त्यांना त्रास होतो आणि त्या म्हणतात, रावणा, कुठलीही शक्ती मला माझ्या मनाविरुद्ध घेऊन जाऊ शकत नाही, हे तुलाही ठाऊक आहे. माझ्या हाताला तू हात लावू नकोस. आणि त्याच क्षणी प्रचंड ज्वाला त्यांच्या शरीरातून बाहेर पडतात आणि रावण घाबरतो की या ज्वाला मला आता भस्म करतील. रावणाला काहीच सुचत नाही की नेमकं काय होतंय. इतकं स्फोटक त्यानं कधीच काही बघितलेलं नसतं. माता त्या विमानात तर उभ्या राहतात, पण त्यांना ही जाणीव होते की मला सजागतेकडे ठेवायला हवं, माझी चेतना मात्र मला जपायला हवी. हा काय करतोय याची जाणीव मला प्रत्येक क्षणी असायला हवी, कारण एक कुठली तरी गुंगी येत असते, एक कुठली तरी निद्रावस्थेत त्यांना नेणारी एक चेतना काम करत असते. आणि त्यांना दिसतो तो जटायू पक्षी, कारण जटायू पक्षींनी त्यांची हाक ऐकलेली असते. आणि आता जटायूला हे कळतं की सीता मातेचं हरण हा रावण करतो आहे. आणि त्याच्यामुळे पक्षी त्या रावणावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, मातेला जपण्याचा प्रयत्न करतो.
रावण हताश होतो. रावणाला कळतच नाही जटायू कसा काय मला त्रास देतोय. पण जटायू पूर्ण शर्थीना प्रयत्न करतो. रावण आपल्या तलवारीनं जटायू पक्षाची पंख छाटतो. माता विव्हळते. मातेला वाटतं माझा उजवा हातच कोणीतरी छाटला आहे. पक्षी खाली पडतो. रक्तस्राव होतो. माता खूप दुःखी होतात. खूप दुःखी कष्टी होतात. आता मी काय करू. आणि नंतर वायू त्यांच्या मदतीला धावून येतो. संपूर्णपणे त्यांना घेरून घेतो आणि एक संदेश देतो की माते, तू या रावणाच्या अदृश्य जगात आता जातेस. तुला याच्या अदृश्य मनातही जावं लागेल. तू जोवर याच्या मनात जात नाही तोवर याला उत्तर देऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे मातेला थोडा धीर येतो आणि मातेला हे कळतं की याच्यासाठी आता मला पुढची खेळी कुठली करावी लागेल किंवा कुठली घ्यावी लागेल. आणि माता आता हळूहळू स्वतःला सांभाळू लागतात. ही कथा सोमा जेव्हा सांगते तेव्हा ती अगदी दुःखी होते, कष्टी होते. तिला समजत नाही की मी आता काय सांगते आहे. तिला भरवून येतं. तिच्या डोळ्यातून घळघळा पाणी येतं. ही कथा अनसूया आणि तिच्या आईला ती सांगत असते. तिचं लक्ष जातं ते अनेक साध्वी आणि साधूंकडे. ती सगळी मंडळी तिच्या कुटीत आलेली असतात आणि ही कथा ऐकत असतात. ती सांगते की ही कथा मातेनं बहुधा श्रीरामालाही सांगितलेली नाही की तिला नेमकं काय भोगावं लागलं. पण तिला सगळ्यात जवळचा असलेला तिचा मुलगा हनुमान, मारुती राया याला तिनं सगळी कथा सांगितलेली आहे. आणि मातेच्या जाण्यानंतर मारुती रायांनी ही कथा मला सांगितली. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही गोष्ट सगळ्यांपर्यंत पोचवावी. कारण श्रीरामाचा विजय, श्रीरामाची कारकीर्द, श्रीरामाचं कर्तृत्व सगळीकडे त्याचं गुणगान होतं. पण मातेनं काय भोगलंय आणि मातेनं कसं उत्तर दिलंय रावणाला, आणि मातेमुळेच पृथ्वी मातेची आणि आमची सगळ्यांची कशी सुटका झाली या गोष्टीचा कुठेही उल्लेख नाही. कारण पुरुषप्रधान संस्कृतीचं अस्तित्व आल्यामुळे स्त्रियांनी काय केलं हे सगळंच दडपल्या गेलं आणि मूळ भाग हा पूर्णपणे बदलला गेला. त्याच्यामुळे नेमकं काय झालं ही कथा लपवून ठेवण्यात आली. आणि ही कथा अयोध्येतल्या अयोध्यावासियांपर्यंत सुद्धा गेली नाही. कारण पुरुषाचंच गुणगान केलं जातं आणि स्त्रीला मात्र वंचित ठेवलं जातं. हाच प्रकार इथे घडला. आणि अयोध्येतले जे रहवासी होते त्यांना तेवढी मानसिकताच नव्हती की मातेचं सुद्धा गुणगान ऐकण्याची आणि तिला स्वीकारण्याची. आणि त्याच्यामुळे ही कथा दुर्लक्षित राहिली. नेमकं काय झालं तर जेव्हा माता रावणाच्या लंकेत गेल्या तेव्हा विमान उतरलं आणि रावणाने मातेला आपण कैदी करून आणलं या आविर्भावात त्यांना बाहेर काढायचं असतं आणि लोकांना दाखवायचं असतं की सीतेला मी कैदी केलंय. तर तिच्या हाताभोवती शृंखला टाकण्याचा त्याचा इरादा असतो. तेव्हा माता ओरडतात आणि निक्षून सांगतात, तू मला कैदी करूच शकत नाही. माझ्या इच्छेशिवाय मी येऊच शकत नाही हे तू जाणतो. खबरदार रावणा, पुन्हा हे कृत्य करायला गेलास तर. आणि नंतर मातेची गोरीपान पावलं विमानाच्या खाली उतरतात आणि रावण आता भेदरलेला असतो, घाबरलेला असतो. त्याला हे कळून चुकतं की मातेच्या इच्छेविरुद्ध तिच्या जवळ सुद्धा जाता येत नाही. आणि ही लंका जी आहे ह्याचं वर्णन खूप सुंदर असते. ही लंका श्रीमंती, वैभव काय असतं ते मातेला त्या लंकेवरून कळतं. पण त्याचबरोबर कळतं की ही आता डळमळीत झाली आहे, हिचं अस्तित्व संपलेलं आहे.
आणि जशी जशी मातेची गोरी पान पावलं पुढे पुढे जातात तसं तसं सैन्य तिथले सगळे, त्याची ती बहीण शूर्पणखा, सगळेजण मातेला बघायला येतात. शूर्पणखा एक बिभत्स अशी हसते आणि घाणेरडं तिच्या चेहऱ्यावर ते भाव असतात. तिचं जी वागणूक आहे ती अतिशय मला आवडली नाही, त्याच्यामुळे त्याचं वर्णन मी काही इथे करत नाही. राक्षसिणीचं वर्णन काय करावं. वाईट गोष्टींना त्याचा त्याग करावा. आपण बघायचं आहे ते मातेचं चरित्र आणि मातेनं कसं त्याला उत्तर दिलं आहे, त्या सगळ्या गोष्टी आज आपण इथे घेणार आहोत. जेवढं शक्य आहे तेवढं घेते. तर नंतर मातेला एक वृक्ष, त्याचं नाव अशोक वृक्ष, तो बोलावतोय आणि मातेला कळतं की या उघड्या बागेतच मला जायचंय आणि हा वृक्ष मला आर्त साथ देतोय. तशी तशी मातेची पावलं त्या अशोक वृक्षाकडे जातात आणि तिथं गेल्यावर एक छान असा तो चौथरा असतो. त्या चौथऱ्यावर माता जाऊन बसतात आणि स्वतःला त्या अशोक वृक्षामध्ये त्या संरक्षित करतात, सुरक्षित करतात. त्या राक्षसिणींमध्ये, म्हणजे राक्षसिणींची एक फौज असते जी मातेला असा वेढा घालतात मातेभोवती पहारा देण्यासाठी. त्याच्यात एक रक्षिता नावाची राक्षसीण असते. तिच्या चेहऱ्यावरून मातेला जाणवतं की ही वेगळी आहे, हिच्या डोळ्यात सौजन्य आहे, करुणा आहे आणि आपुलकी आहे. ती ते पाणी घेऊन येते, फळं घेऊन येते. माता खूप थकली असते आणि तिला तहान लागली असते. तिला जाणवतं की मी आता हे पाणी प्यायला हवं. ती घटघट घटघट ते पाणी पिऊन घेते. पण पाणी प्यायल्यावर मातेला ही जाणीव होते की आता हे पाणी माझ्या मनावर काहीतरी परिणाम करते, हे पाणी दूषित आहे. त्याच्यामुळे मला आता याच्यानंतर इथे पाणीचा एक थेंब सुद्धा घ्यायला नको. आणि नंतर तिला एक ग्लानी येते. पण त्या ग्लानीतून तिला जाणवतं की मला ही ग्लानी यायला नको, मला सजग राहायला हवं. कारण जे काम करण्यासाठी मी इथे आली आहे ते काम करायला मला 24 आवर्स जागृत अवस्थेत असायला हवं, सजग राहायला हवं. आणि नंतर मग ती धावा करते ती पार्वती मातेचा. कारण या स्थितीतून मला बाहेर काढणारी ती पार्वती माता आहे. कारण तिला दुसरी जाणीव ही झालेली असते की तिची आणि श्रीरामाचे ज्या प्रकाशाचे जे रेज असतात, कॉर्ड्स असतात, ते पूर्णपणे कटलेले आहेत. आणि आता मला जी आधार देईल ती माता पार्वती. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट मास्टर्स इथे सांगते, आज मारुतीचा जन्म आहे, हनुमान जन्म आहे, की महादेवानं मारुतीच्या रूपात जन्म घेतलेला असतो श्रीराम आणि माता सीतेला मदत करण्यासाठी. म्हणजे मारुती कोण आहे तर महादेवाचं रूप आहे. मला वाटतं ही गोष्ट आपल्याला ठाऊक आहे की नाही मला माहिती नाही, पण सीतायनात याचा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी ही गोष्ट सांगते की मारुती दुसरे तिसरे कोणी नसून महादेवाचेच अवतार आहेत, ज्यांना श्रीरामासाठी आणि सीतेसाठी सेवा करायची असते. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महादेवाच्या ओठी रामाचं नाव आहे आणि रामाच्या ओठी महादेवाचं नाव आहे आणि हे दोघं एकच आहे. हरिहर भेद मानू नये म्हणतात. आज हनुमान जयंतीच्या दिवशी प्रभू हनुमानांना आपण विनंती करूया, आवाहन करूया. पौर्णिमेचा दिवस आहे, खूप सुंदर आजचा योग आहे. आपल्याला सगळ्यांना नमस्कार करते, आपल्या आईवडिलांना, आपल्या गुरूंना नमस्कार करते आणि आजच्या ध्यानाकडे आपण वळूया. आपले चष्मे बाजूला काढून ठेवूया आणि एका गहिऱ्या ध्यानात जाऊया. एकदम शांत व्हा मास्टर्स. इतकी प्रचंड ऊर्जा आहे आज. एकदम शांत व्हा मास्टर्स. इतकी प्रचंड ऊर्जा आहे आज. एकदम शांत. मारुती राया कुठे आहेत तर आपल्या श्वासात आहेत. प्रत्येक श्वासात एकदम शांत व्हा मास्टर्स.
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. आवाहन करते संपूर्ण गुरुतत्वाला, सूर्यनारायण देवाला, मारुतीरायांना, श्रीराम आणि माता सीता, महादेव, महादेवी, प्रचंड ऊर्जा आहे मास्टर्स. या ऊर्जेमध्येच आपल्याला राहायचं आहे. या संपूर्ण ऊर्जेशी एकरूप होऊन जा मास्टर्स. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीननाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे मायली नेणो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटिका सोटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वतायसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्राद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे
गतीसी तुलना नसे. अणुपासून ब्रह्मांडा येवढा होत जातसे. तयासी तुलना कैसी मेरु मांदार धाकुटे. ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके. तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे. आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा. वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा. धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही. पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुनिया. भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही. नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी. दृढदेहो निस्संदेहो संख्या चंद्रकळा गुणे. रामदासी अग्रगणू कपिकुळासी मंडणू. रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासते. इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं मारुति स्तोत्रं संपूर्णम्. अजून शांत व्हा मास्टर्स, अजून शांत. ही संपूर्ण ऊर्जा आपण एका वर्तुळाकार ध्यानाच्या केंद्रात मर्कबा पिरामिड खाली बसलेलो आहोत. मधोमध सगळे मास्टर्स आहेत आणि मारुती रायाच्या हृदयातून असंख्य प्रकाशाची किरणं आपल्या हृदयापर्यंत येतात आहेत. फील करा मास्टर्स. संपूर्ण केशरी रंग आहे हा. आपल्या ब्रह्मरंध्रातून शरीरात आणि मारुती रायांच्या हृदयातून आपल्या हृदयात अनेक प्रकाशाची किरणं महसूस करा. अनुजानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि. हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर. जय कपीस तिहु लोक उजागर. रामदूत अतुलित बल धामा. अंजनी पुत्र पवन सुत नामा.
मति निवार सुमति के संगी, कंचन वरन विराज सुवेसा, कानन कुंडल कुंचित केसा, हाथ वज्र और ध्वजा विराजे, कांधे मूंजे जनेऊ साजे, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन। विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर, प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया, सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा, भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज सवारे। लाए सजीवन लखन जियाए, श्री रघुवीर हरषि उर लाए, रघुपति कीन्ही बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरतहि सम भाई, सहस वदन तुम्हरो जस गावे, अस कहि श्रीपति कंठ लगावे, सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित अहिसा। जम कुबेर दिगपाल जहाते, कवि कोविद कहि सके कहाते, तुम उपकार सुग्रीवहि कीन्हा, राम मिलाए राजपद दीन्हा, तुम्हरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना, जुग सहस्त्र जो जन पर भानु, लील्यो ताहि मधुर फल जानू। प्रभु मुद्रिका मेली मुख माही, जलधि लांघ गए अचरज नाहि, दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हरे तेते, राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे, सब सुख लहै तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना। आपन तेज संभारो आप, तीनहु लोक हाँकते कापे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरै सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा, संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे।
सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा। और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे। चारों जुग पर ताप तुम्हारा, हे प्रसिद्ध जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि नौ निधि के दाता, असवर दीन जानकी माता। राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा। तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे। अंत काल रघुवरपुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई। और देवता चित न धराई, हनुमत से सर्व सुख करई। संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरै हनुमत बलवीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई। जो सतबार पाठ कर कोई, छूटहि बंदी महा सुख होई। जो यह पढ़े हनुमान चालीसा, होए सिद्धि साखी गौरी सा। तुलसीदास सदा हरि चेरा, की जय नाथ हृदय महडेरा।
कपिराजाय धीमहि तन्नो हनुमत् प्रचोदयात्। रामदूताय विद्महे 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 कपिराजाय धीमहि तन्नो हनुमत् प्रचोदयात्। मास्टर्स, मारुतीरायाच्या चरणी आपल्या हातात जी फुलांची ओंजळ आहे ती वाहून द्या. आणि आपल्या आयुष्यातले सगळे अडथळे
समस्या निघून गेलेल्या आहेत हा भाव ठेवून त्यांच्या चरणावर डोकं ठेवूया. त्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे. या क्षणी आपलं मस्तक आपल्याला भारी झाल्यासारखं जाणवतं. शेजारी तिकडे यावं मास्टर्स, ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते संपूर्ण गुरुतत्व सूर्यनारायण भगवान, मारुतीराया, श्रीराम आणि माता सीता, महादेव महादेवी, सगळ्यांना दंडवत प्रणाम आणि रजा मागते. आपली पावलं हळूच हलवा. दोन्ही हात सुंदर डोळ्यांवर. 5 4 3 2 1 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होत आहे. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, मुली, स्त्रिया, इथली गायी, वासरं, पशु, पक्षी सगळे सुरक्षित आहे. धरणी माता आनंदित आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु. आज इतकं डीप ध्यान आहे आणि ऊर्जा होते की तुम्हाला जाणवलं असेल तुमचं डोकंही जड झालं असेल. मी रजा घेते मास्टर्स आपली. जय श्रीराम. जय श्री जय श्रीराम.